सर तुम्हाला मला एक विचारायचं आहे. तुम्ही साहित्यिकांचे चित्रकार झालात असं वाटतं मला. मग कसं आहे माहिती आहे का, आता कथा कविता आता आम्ही ते आधी मासिक केलं. आता ते कधी कधी काय होतं, मग दिवाळी अंक निघायचे, त्याच्यात ते बाबा पैसे मिळतात किंवा हे होतं. पहिलं मुखपृष्ठ कधी केलं सर तुम्ही आठवतं तुम्हाला? मग अस्मिता दर्शक एक केलं होतं कवीचं, त्या सरांनी माझ्याकडनं करून गेलं होतं पहिलं. ते कसं करतात तेही माहिती नाही मला, त्यावेळेस ब्लॉक करावं लागत होते. तरी म्हणजे साल आठवतात तुम्हाला? किती साली केलं? मला वाटतं 78-79 असेल ते. 78 19 78-79 असेल ते. तर त्यांनीच मला त्यांच्याकडे चित्र पाठवलं मी. हां. मग औरंगाबादला जायचं, मी भाऊ असले भेटायला जायचो सरांना. मग ते दाखवायचे, हे बा हे हे आलेलं ह्या चित्रकाराचं आहे, हे ह्या चित्रकाराचं आहे, हा लेख असा आहे, तू वाचत जा, साहित्य वाच पहिले. चित्रकारांनी वाचायला पाहिजे. मी पूर्वी वाचत होतो, पण वेगवेगळे प्रवाह साहित्यातले, ग्रामीण साहित्य, ग्रामीणमधलं साहित्य, मुस्लिम साहित्य, आदिवासी साहित्य, हे जे प्रकार आहेत जवळून बघितले, ते लेखक जवळून बघितले, ते सगळं. तर माझे सगळे इकडे रेखाटण्याची वेगळं अशा अशा लोकांना आवडायची, वेगळं आहे हे वेगळं आहे. ते असं करत करत ते सगळी जवळ आली. मग माझी मित्र मग कुठे संमेलन गेलं की भेटी व्हायच्या. अरे तुझं ते बघितलं ते संमेलन. ते फायदा असा आहे साहित्यामध्ये, तो कुठल्या हुद्द्याचा काय ते नाही, तो कवी आहे एवढंच फक्त. आणि चित्रकार लोक बरेच असायचे. मग माझं ते नातं जे आहे ना, कारण साहित्यात मासिकात यायचं, अरे ते त्या पानावर आमच्या कवितेवर छान रेखाटणं काढलं तो. आता ते टाकायचे ते मुक्त. आता हौस माझी कसं आहे, त्याचं कवितेचा काही संबंध नाही, पण ते त्या पानावर टाकतात रेखाटणं. म्हणजे जशी कविता मुक्त असते त्याची असते, तसं रेखाटन माझं असतं. कविता म्हणून रेखाटन नसतं ते. तर असे ते जो 40 वर्ष लोकांना डोक्यात बोक्यात बसून मग खूप मासिकं, अनेक मासिकं, अनुष्टुप असे वेगवेगळे प्रवाह निघाले मासिकाचे. रविवार पुरवण्या, तरुण भारत, महावीर जोंधळे लोकमतला होते त्या पुरवण्याला, मराठवाड्याला होते त्या पुरवण्या. कारण ते पुस्तकापेक्षा पुरवण्या फार प्रसिद्धी देतात तुम्हाला. आणि तुम्ही लोकमतची पुरवणी म्हणजे पहिलं सुरू झालं ना, जेव्हा लोकमत सुरू झालं, तर ते चित्र कविता मी इथल्या आदिमच्याच दिल्या त्या, आणि रेखाटणं माझी असायची. त्यामुळे मी इतका मराठवाड्यामध्ये नाव झालं माझं, कारण लोकमत खूप स्टँड होते. मग अनेक पेपरला मग ती पिढी तयार झाली सगळी, कोणी काय पण तू आवडीसारखंच राहिल्या. ही कलेनी जे दिलं मला मग. आणि पण माझा आता विचार बदलला नाही. माणूस महत्वाचा, माणूस पण महत्वाचा. आता काही काही मोठ्या मोठ्या कवींचे अनुभव खूप आहेत, ओळख देत नाहीत. आपण त्यांच्या याच्यावर जरी काढलं तर बोलत नाहीत, चांगला आहे का वाईट आहे काय. पोस्टातला माणूस याने काही पोर्ट्रेट नाही की करत किंवा पेंटिंग नाही म्हणून काही नाही ते हेही आहे. मी ओळखलं, मी मला कशाची काही नाही, आपण जे आहे ते करत राहायचं. बरोबर, रेखाटणं म्हण हे म्हण, तर माझं त्याच्यात मग तीच माझी ही झाली आयडेंटिटी. एक कलरच्या नादी लागत नाही, मी लागलोही नाही. ते उघड ठेवा, हे ठेवा, ठेवायचं कुठं काय कुठं, हे ठेवायला सोपं, एवढ्या कागदात ठेवायला सोपं, सगळं हरवायला सोपं, ठेवायला सोपं, घाण करायला सोपं, कोणाच्या हाती लागलं उलटं पालटं धरायला सोपं, काही डाग पडला तेही सोपं, काय असं असं करते ते मग सगळं असं असं असा तो प्रवाह, असा चित्राचं असं हे होत गेलं. मग ते खूप माणसं दिली चित्राने, खूपच माणसं दिली, वेगवेगळ्या प्रकारची माणसं दिली. त्यामुळे मग हे तेच ना, पु ल देशपांडेसारखी, तेंडुलकरांसारखी अशी माणसं, म्हणजे थोडक्यात म्हणजे अशी माणसं दिली. सर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला जेवढं माहिती आहे तुमच्याविषयी, मी जेवढं ऐकलंय, मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं फोकस केलं किंवा तुमच्यावर प्रकाश झोताला तो पु ल देशपांडेंनी तुम्हाला. नाही, हे कसं हा कसं ते त्यावेळेला दबदबा नाव, आणि इकडे हे जे दलित साहित्य नेमकं 60 पासून उदयाला आलं. 60 पासून साधारण जास्त उदयाला आला खूपच. मग त्याची पुस्तकं, मग मासिकं, चळवळीची मासिकं, वैचारिक मासिकं, वैचारिक पुस्तकं. मग हे कोण काढतं? मग तो असाच आहे, मग मला पण मग कवर तुमचं पाहिजे, माझी अशी कविता आशयाची कविता आहे, तर मग ते आहे. मग ते असं करत तिथूनही मग अस्मिता केंद्र म्हणजे औरंगाबाद होतं महाराष्ट्राचं. तर ते पांतावणे सर, म्हणजे बाबूराव बागुल, हे जे दिग्गज माणसं होते त्या काळातली, त्यांच्या डोळ्यासमोर मी राहायचो. अरे ते श्रीधरनगरचा आहे, हा काय आहे तू असं कर, असं ते त्या प्रवाहामध्ये तिकडे ते नाव झालं. नंतर मग ह्या प्रवाहामध्ये हंस,
राजस, अनुष्टूप, हे जे मासिक आहेत काही काही आणि तसे अनेक मासिक होते, पण तू हे नाव घेण्यासारखे. मग याच्यात मग पुण्यामध्ये दर्जेदार सुद्धा हौसमध्ये नेहमी असायचे हे मासिक. मग चित्तमपल्लींचे लेख यायचे. मग चित्तपल्ली सरांनी ते तू माझ्याकडे ये, हे मला हे जे त्यांना ओळखलं की हा योग्य आहे आपल्याला. इथं चित्रकार सोडून नागपूरचे किती मोठे दिग्गज चित्रकार आणि त्यांना चाहणारे म्हणजे सगळं फार मोठे मोठे चित्र, पण तेवढं सोडून मला बोलावलं. म्हणजे हे किती हा होणार आहे. म्हणजे हे असं ते साहित्य प्रवाहात मी ओढलं गेलो. मी फार कमी म्हणजे लिहिलंच नाही. कविता लिहायचो, फाडून टाकायचो, खूप लिहिल्या कविता, पण कळायचं हे कविता आपली नाहीच आहे. मग जेव्हा कोणा प्रत्येक चांगल्यांच्या कविता वाचायचो आणि चला मग कळायचं की चला आपण नाही जमत आहे. पण चित्राचं तसं नाही. माझं चित्र हे माझी आयडेंटिटी आहे किंवा मी हे माझे क्रिएशन आहे. शब्दावर माझी जरी हुकमत नसली पण रेषेवर माझी हुकमत हे मला जाणून होतं, म्हणजे कळून होतं की आपण काय आहोत. तर ते मग साहित्याच्या आल्यामुळे कसं मग मासिक काढा, हे काढा, आणि मग ते मासिक काढले, ते सायक्लोस्टाईल काढले, वेगळा प्रयोग केला. त्याच्यातही वेगळा केला की ते सायक्लोचे चित्र काढायचे, छापून आणायचे, त्याचं प्रिंटिंग करायचं. तो फरा वेगळा. त्याचा परिणाम झाला की ते जे 1000 रुपये लागायचे त्या ब्लॉकला ते 1 रुपयात काम व्हायचे. तो शोध आहे. तो भारतामधला पहिला आम्ही केला तो सायक्लोस्टाईलचा महाराष्ट्रातला. दिंडी पहिले केलं, त्याच्यानंतर आदिम केलं. मग हे सगळी मासिक सदाशिव अमरपूरकर आदिम त्या साहित्य क्षेत्रात न्यायची, नाटका क्षेत्रात ते महाराष्ट्रावर फिरायचे ते, नंतर सिनेमा क्षेत्र हे सगळीकडे गेले. मग तेंडुलकराकडे गेले. म्हणजे तसे आमचे जायते पोस्टाने पाठवायचो आम्ही, त्यांच्या नजरेखालून जाण्याचे. पु ल देशपांडे, मोठे मोठे साहित्यिक, शांताबाई, हे सगळे जायचे. त्यांच्या लक्षात आलं की हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे असं त्यांच्याच ऐकलं. या प्रवाहामध्ये दलित साहित्यामध्ये तो प्रवाह आहे. पण माझी रेषेबद्दल नाही. हे जरी असलं तरी माझी रेषा तीच आहे, माझी शैली तीच होती. लढीवळपणा फक्त बदलतो, फक्त तुमचा आनंदाचा जो क्षण असतो तसा. तर तसा माझा रेषेचा लढीवळपणा इकडे आला की तो बदलतो थोडंफार, पण गुणधर्म तोच राहतो. हे असं करत करत सगळं पुस्तकं कवर सगळं हे करून ते करून झोप नव्हती. म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत जागायचो, नाक सुजलेलं राहायचं, जेवण मेसमध्ये जेवायचो. ते जे मग खूप प्रयोग केले याचे, भटकलो खूप, इकडे जा तिकडे जा. उलट त्या भटकण्याने समृद्ध होतं माणूस, खूप समृद्ध होतं. खूप साधूला भेट, ह्या साधूला भेट, त्या याला भेट. मग ते अन्सार मंजिलला तिच्या पोरीला शिकवायला तर हे यायचे ते बाबा मुल्ला, आमचे खलील मित्र, खलील मोमीन मित्र. मग ते तो प्रवाह, मुस्लिम प्रवाह. मग ते आनंद ऋषी महाराज, ते प्रवीण जोशी जे त्याची पी होते, तर काही अर्थ म्हणजे दरेकर मित्र होते, फार चांगले. ते याला निवासला, त्यांचं फार वाचन चांगलं, धार्मिक किंवा आध्यात्मिक असं आवारे होते ते आमच्यावर. मग ते इकडलं ते त्यांच्या सानिध्यात जा, ते आम्ही बरोबर त्यांच्याबरोबर गेलो होतो कधी. म्हणजे हे जे सगळे प्रवाह जवळून बघितले. रामायण ते तर लहानपणी ऐकलंच होतं. मग पुस्तकांचं खूप, पुण्याला गेलो की पुस्तकांचं वाचायचो. त्या बाबूजी आवाड कॉलेज आहे ना पातळीला, वंजारी म्हणून मिलिंदचा एक प्राध्यापक लागला होता इंग्रजीचा, आणि तो ओळखी मिळतो. तो म्हणून आमच्या कॉलेजला पुस्तक मला आहेत म्हटलं माझ्याकडे. मग जी पुस्तकं होती 500-600 त्यावेळेची सगळी देऊन टाकली त्याला, ते जळली. ते नाही का आग लागली, सगळे गेलं ते असं. मग हे प्रवाह मिसणं, हे इकडे ते मग सामाजिक असे काही अनेक मित्र हे करतात, ते चालले तिकडे. मला सर परत तुम्हाला तिथं आणायचंय की पु ल देशपांडेंनी तुम्हाला काय फाउंडेशन. हा, तर ते काय माहिती काय, ते इथं कार्यक्रम झाला होता, ते इथं आले. त्याचं कारण म्हणजे ऋतुराज हे जे मंडळ होतं, रामदास फुटाचे अध्यक्ष होते, तर त्या मंडळातर्फे पुलं त्यावेळेस कार्यक्रम घ्यायचे. आरती प्रभू आणि मर्डेकर हे जे कवी आहे, या दोघांच्या कवितांचे कार्यक्रम महाराष्ट्रावर चालू होते त्यांचा. मग यांच्यावर ठरलं की बाबा पुलंचा हा कार्यक्रम नगरला घेऊ, म्हणून ते गेले. तर ते म्हणाले बा आता त्यांचे जे अनुभव असा होता की जे कार्यक्रम पत्रिका काढायचे, अशाच सुका रस्व दीर्घ तसंही छापाचं जत्रेच्या पॉम्पलेट सारखं. तर ते म्हणाले की बा तुम्ही एक करा, हे कार्यक्रम तुम्ही करा, पण कार्यक्रम पत्रिका नीट करावं, ती हाती धरावा, वाचावं, कलात्मक करा असं नव्हतं म्हणून, मग नीट करा. मग आता ते आमचं त्यावेळेस सगळंच माझं हे त्या ग्रुपशी सगळं संबंधित होतं, रामदास फुटाणे किंवा आणखी ते ग्रुप होता सगळा. मग ते म्हणाले ते सदर असा आहे, तू कार्यक्रम पत्रिका करतो. मग करायचं म्हणजे DK कडे, दत्ता खोजे.
आणि मग त्याच्यावर तो म्हणे साला असं तर करायची ते साली हे लोकांनी जपून ठेवली पाहिजे असे म्हणलं चांगले. काही नाही मॅटर त्याचं. दोन त्या एक कविता त्याच्या एका पानावर अशी एक फोड एक फोड एक फोड जवळजवळ 9 इंच आयव्हरी कार्ड 3 फोल्डची. आणि पहिले मग दत्ताने ते पुलंचे स्क्रीन करून ते हे टाकले आणि 1-2 पहिल्या पानावर मागच्या पानावर माझं रेखाटत आणि माझ्या हस्ताक्षरात मजकूर काही नाही तो. एवढंच होतं. तुम्ही या अजिबात नाही थोडक्यात फक्त खाली होतं ते सहकार सभा 10 रुपये किंमत त्यावेळेस होती त्या कार्यक्रमात. 83 झाली त्या कॉस्ट त्याची लोकांनी दिली ना. आणि त्याच्यावर मग कोपऱ्यात नंबर शीट नंबर हे टाकून ते प्रचंड गर्दी पॅक झालं. ते काय झालं त्याच्यात ते आता काय काही मित्र असतात ना हे करणार की बा हे चुकलं हे फार बोलतात काही चुकलं की ते झापायचे ते की बा ह्याच्यात काहीतरी चूक झाली हे. आणि मग ते लोक म्हणाले अरे तू पाहायचो तू कवी आहेस तू संपादक करतो तुला कळलं की नाही ते असं म्हणतात की असं चुकलं. ते म्हणे एवढं कष्ट केले आणि पुन्हा तासतील आपले कार्यक्रम. आणि जे माझं डोकं खराब झालं तेव्हा अशोक काळे इकडे राहायचे ते त्या आनंद ऋषी महाराज त्या लाईनला अशोक काळे वारले बिचारे खूपच छान. काय माझ्यावर त्यांचं हे होतं. फ्रान्सला गेले मला चित्र आणली ते व्हॅन गॉगची वगैरे. तर ते पण म्हणाले सर तर चूक काय झालं म्हटलं काहीच नाही झालं बरोबर आहे. नाही मला सर म्हटलं काय आता म्हटलं काय ते होतं पु ल देशपांडे बासू भट्टाचार्य त्यांच्याकडे होते ते. आणि मग ते हे डिझाईन मी केलं त्याचं ते फुलाचं ते बोर्ड ते चावी आणायला त्यांच्याकडे गेलो दुपारी शनिवार होता काहीतरी तसाच गेलो घाम हे जेवलो नाही जेवलो नाही म्हटलं आता मार खायची धंदे आता फुलांची शाब्दिक मार आणि यांची मी माझी कोणी हेही नाही गेली हा कुठं बसला आर्टिस्ट. मी आलो वर पाणी नाही जेवण नाही पहिले 5 कप चहा पिलो काय तो तर ओळखीचा चहावाला अडगडलाचे ते सिनेमात ते ओळखीचा तर म्हणे का रे एवढा चहा कशाला पितो म्हटलं नाही चहा म्हटलं कारण माझं घामानं सगळं शुगर गेली. आणि वरच्या याच्यावर बसलो होतो गॅलरीत दाराशी म्हटलं पुलंनी म्हटलं शिव्या दिले की तसंच खाली यायचं तोंड दाखवायचं नाही कोणाला. पण त्यांनी ते सगळं दार उघडलं आणि ते उघडलं आणि कार्यक्रमपत्र हाती घेतली तोपर्यंत होतो मी म्हणजे ते पाहिलं. ते म्हणाले कार्यक्रमात इतकी देखणी झाली आहे की हा कार्यक्रम देखणा होईल की नाही इथपर्यंत इतकी कार्यक्रमपत्रिका देखणी झाली. तेवढं ऐकलं मी खाली आलो. मी कार्यक्रमात थांबलो नाही पाहिलो नाही काही नाही पुढे काय बोलले मलाही माहिती नाही तेवढंच केलं. आणि ते सकाळी त्याचं हे पण केलं होतं श्रीपाद मेरीकडने माझ्या त्या याचं कवर ते फार छान लिहिलं होतं म्हणजे ती. आणि त्यानंतर मग मला त्यांचं फाय पावण्याचे पत्र ते पत्रिकेमुळे नाही सिलेक्शन झालं. हे जे मी करत होतो 30 वर्षापासून चित्र माझे चित्र आणि हा जो प्रयोग करतो ते आउटस्टँडिंग ते त्याची निवडतातच हे ते जो आउटस्टँडिंग करतो त्याला कोणी गुरु नाही. खाशाबाला कोण गुरु होतं खाशाबा जाधवला असे दिग्गज भारतातले 14 माणसं निवडले ते त्याच्यात मी होतो कमी वयाचा. आर के लक्ष्मण जयंत नारळीकर मोठे मोठे माणसं सगळे नाव घ्यायचे खाशाबा जाधव खूप. तर ते त्यांनी निवडलं ते. आणि त्यानंतर पण तुमचा बरेच दिवस पत्रव्यवहार नाही मग पत्रव्यवहार चांगला झाला. मग कसं झालं की पत्रव्यवहार मग चांगला झाला शांताबाईशी. मग ते मिळाल्यानंतर राजस्व दिवाळी अंक चालू होता. मग मी पुण्याला गेलो तर ते शांताबाई ते म्हणाले की बा याचा लेख घ्या याचाच लेख घ्या वराडी भाषेत घ्या हे तुझा गुरु कोणा चित्रातला तू कसा आहे. फार कवी लेख आहे तो माझा फार चांगला लेख आहे फार सुंदर लेख ललित तो म्हणजे मीच सांगतो की तो छान नमुना आहे. कारण ते लोक तो ज्यावेळेस मी गेलो जेव्हा त्यांना भेटायला तर ते त्या प्लेटवरून काढला त्यांनी ते नाही का ट्रेडरनं छापायचे ते काढला. आणि अरुणा डेरे आमची मैत्रीण आमच्यावर फार ते आदिमूर लिहिले तिने खूप ते काळातले आमचे सगळे साहित्यिक मित्र असे म्हणून तिला अंक तो द्यायला गेले की राची डेरे जेवत होते 1-1.5 वाजता. राची डेरे बाप माणूस म्हणजे मोठा माणूस काय बाप. तर म्हटलं अण्णा ते अरे अरे श्रीधर काय आणलं म्हटलं अण्णा हा माझा लेख बघू ते एक गाजाचा आणि एक गाजाचा ते वाचतच बसले. आणि ते 1-1.5 पानाचा लेख रेगोड्या नावाचा. आणि अरे हे म्हणजे दीर्घ सुंदर कविता सुंदर लेख लिहिला. वा 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 म्हटलं अण्णा ही हा पहिला स्पर्श पहिलं ज्याचं भाषा तुमचं काय मत झालं. मग तो अनेकांनी फार वाखाणलं तो लेख
फार वाखणला. तेंडुलकरांनी स्वतः वाचला, ते त्यावेळी ते छोटं रेकॉर्ड असायचं, त्याच्यात ते रेकॉर्ड केला. अनेक साहित्यिकांनी पुढे पुढे फार लोकांना आवडलं तो. मग तो सिलेबसमध्ये घ्यायचं ठरलं, नाकारला तो. त्यात मेलेलं डोर आहे म्हणून. शांताबाई यायचे तिथे, भागवतबाई त्यांच्या मला बोलून घ्यायच्या पोस्टात. तर सिद्धर म्हणे ते नाही, ते बदलतो का तू? म्हटलं नाही बाई, तेच तर महत्वाचं आहे, ते कशाला बदलू? व्यवस्था आहे ती, त्याला काय, का बरं नाकारता तुम्ही? त्रास द्यायला तुम्ही नाकारत नाही आणि बोट ठेवले की मग नाकारता. तर ते मला खूप छान वा वा म्हणजे म्हणावं लागेल तुला. नाहीतर बा आपला धडा येतो म्हणून बदला. मी नाही बदललं ते, 2 वेळा हे केलं ते. त्यांनी मग ते ती जी इमेज आहे त्यांच्यात, ते वा असं पाहिजे म्हणे, एवढं बरोबर आहे. माझं वाक्य तेच. ते हरामखोर म्हणता, हे म्हणतात, तुम्हाला त्याला काही वाटत नाही. आणि आम्ही म्हटलं की असंच आहे तसंच आहे, मग चिडता तुम्ही. हे कसं काय, पोरांना काय दाखवायचं काय? मग भांडता तुम्ही, घरात भांडण करता, बायकोला शिवाय देतात. त्यावेळी मुलं कुठे असतात तुमची? आणि दुसऱ्यांनी म्हटलं की ते यायला आई बनून विषय देतो, लाज नाही वाटत, करे लहानपण बाई आहे तुम्ही देता, त्यावेळेस काय वाटत नाही तुम्हाला? म्हणजे हे असं सामाजिक असं. तर ते त्याच्यानंतर राहिलं ते. पण काही का होणार, तो लेख खूपच चांगला झाला. त्यानंतर मग ते बिजात मासे काढायचे पटवून निसर्गावरला. मग 2-3 दिवस मला घरी न्यायचे पुण्याला ते सजवायला. ते खूप चांगलं होतं. त्याच्यात मग लेख नाही असे ते असं ते मग साहित्य चित्र ठरत गेलं. मग ते जे चांगले मासिक चांगल्या लोकांकडे जातात वाचकाने, तिथं मग ते गेलं, तेच मग नाव होत गेलं, कोणी लिहिलं काय लिहिलं, असं ते इस्टॅब्लिश होत गेलं. ते चित्राबरोबर हेही होत गेलं. कविता मात्र माझी फाडून टाकल्या, बऱ्याच कविता होत्या. आणि नंतर कळलं की झालं चित्र मात्र हेच ओळख आहे. कविता बुगत करतो पण ते फार फाडून टाकल्या. तुम्ही सर म्हणजे कमीत कमी 4,000 ते 5,000 कविता तुम्ही फाडल्या. हा, म्हणजे ते फाडून टाकल्या, खूप जाळल्या. आवडतं अक्षरशः ते. इथं आलो ना मी, हां, ते बदल इकडे ते आणल्याबरोबर ते पहिले काय पहिले तर फाडायचे ते. हां. ते कसं होतं, कोणी घेतले की यायला तू हे तुझी आहे काय कविता ही, असं म्हटलं की संपलं. जसं बा अरे छान काय रेखाड आहे ना राव, जसं असं काय कविता राव असं म्हणायचं, हे तुझी आहे का? असं अरे मग कळ लावलं हे नाही आहे. हे कळणे फार महत्वाचं आहे. काही पण जर काहीतरी तुम्हाला समजा वाटलं असेल ना की नाही एखादी तरी ही झाली नाही, मग आता काही आहेत ना अशा, काय त्याच्यातल्या काही- होते बरे होत्या वास्तविकतेत. काही उळी कळून जर झाल्या असेल तर खूप चांगलं झालं असं. त्या कथाही लिहिल्या मी, 30 कथा आहेत माझ्या. मराठवाड्यामध्ये महावीर असताना त्यांनी 3-4 कथा छापल्या. कवितांमधलं सर काही आठवत असलं तर नाही, कविता आता ते एखादे म्हणजे कडवं किंवा- ते आता ते खूप माझी चांगली लोकांना आवडली. त्या लोकांची की कुण्याही डोळ्यातील, म्हणजे मानवतावादीच आहे. हां, कुण्याही डोळ्यातील एका थेंबाला ओळखावं, कुण्याही डोळ्यातील एका थेंबाला ओळखावं, म्हणजे मातीवरील तमाम सारे समुद्र आपलेशे होतात. वाह. का सगळे समुद्र खारे आहेत. हम्म. आसू खारा आहे, दुःख खारं, म्हणजे दुःखाची खरं म्हणजे मुंगीचा डोळा असो, जिथं डोळा आहे तो कुणाच्या डोळ्यातील. हे खूपच लोकांना आवडले. मग एवढं कुठेतरी गेले म्हणत असतो. कविता एवढीच आहे सर? एवढीच आहे कविता, वाह. संपलं. हा हजार त्या मग वाढवत नाही, आणि ते याचा डोळा त्याचा डोळा काही नाही, कुणाही डोळे म्हटलं की संपलं.